नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. मुलांच्या आहाराचे महत्त्व. मुलांच्या खाण्यापिण्याच्या तक्रारींना वैतागलात ना? याचं उत्तर बहुधा हो असंच येणार आहे. वास्तविक पाहता मुलांचे बालवय हे त्यांच्या सर्वांगीण वाढ व विकासाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील. या वयात उत्तम आरोग्याची जी शिदोरी आपण मुलांना देतो ती आयुष्यभर त्यांना पुरते. पण आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे विनाकारणच आपण आपल्या लाडक्या पिल्लांचाही आयुष्य गतिमान करून टाकलंय. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी त्यांना तशाच शाळेमध्ये टाकणं, दिवसभराचा बराच वेळ मूल शाळेत असणं आणि नंतर व्यक्तिमत्व घडविण्याच्या कल्पनेनं त्यांना वेगवेगळे क्लासेस लावणं. या सगळ्यात त्या मुलाने खेळावं केव्हा, विश्रांती कधी घ्यावी आणि महत्त्वाचे म्हणजे वाढ आणि विकासासाठी खावं काय? वास्तविक मुलांचा आहार हा बालसंगोपनातील अतिशय महत्त्वाचा भाग. पडो झडो माल वाढो ही वृत्ती मुलांच्या संगोपनाबाबत ठेवून चालत नाही. मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्याची आहाराची गरज वेगळी असते आणि त्याप्रमाणे त्यांचे शरीर मागणी करत असते. त्या गरजा ओळखून पूर्ण करणे आणि ही अमूल्य शिदोरी मुलांना आयुष्यभरासाठी देणे हेच आदर्श आईबाबांचे परम कर्तव्य आहे. अन्यथा मुलांकडे दुर्लक्ष करून त्यांचे योग्य संगोपन न करता न सुटणारे प्रश्न त्यांना आयुष्यभरासाठी देण्याचा आपल्याला अधिकार नाही. मुलांचे आईबाबा होण्याचा परमोच्च आनंद आपण मिळवीत असताना त्याबरोबर पार पाडाव्या लागणाऱ्या कर्तव्याची जाणीवही आपणास असावयास हवी. आपण शेतात धान्य पिकवताना सुद्धा केवढी काळजी घेतो, कारण आपल्याला उत्तम आणि भरघोस पीक हवे असते. त्यासाठी जमिनीची निवड, जमिनीची मशागत, उत्तम व दर्जेदार बियाणं, पेरणी, निंदणी, खुरपणी, वेळच्या वेळी खतपाणी, औषध फवारणी, धान्याची काढणी अशा कितीतरी गोष्टी पायऱ्या पायऱ्यांनी व्यवस्थित कराव्या लागतात. तेव्हा कुठे हाती येतं उत्कृष्ट पीक. पण कुटुंबाची बाग फुलवायची म्हटल्यावर आणि गोड रसाळ फळे म्हणजेच आरोग्यसंपन्न मुलं हवी असतील तर मुलांच्या स्वास्थ्यासाठी आईबाबांना तयारी करावी लागते, ज्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक तयारींचा भाग असतो. आईबाबा होणं हा तर निसर्गानं बहाल केलेला सर्वोच्च बहुमान असतो, पण त्याबरोबरच जी जबाबदारी येते ती संपूर्ण आयुष्यभरासाठी दोघांचीही आहे हे भान दोघांनाही ठेवावे. हे भान असणं हाच पालकत्वाचा भक्कम पाया असतो. हे पुस्तक का वाचावे? मुलांच्या आहाराच्या संदर्भात पालक, शिक्षक आणि स्वतः मुलांच्याही असंख्य तक्रारी असतात. या तक्रारी वरकरणी दिसायला क्षुल्लक वाटल्या तरी त्याकडे जरा डोळसपणे बघितले तर या तक्रारी पालकांपुढे किती गहन प्रश्न निर्माण करू शकतात याची कल्पना येते. सुपोषणाऐवजी हल्ली बऱ्याच प्रमाणात कुपोषण आढळते. मुलं चिडचिडी होताना दिसतात, त्यांची योग्य वाढ होत नाही, त्यांची झोपेची, शौचाची, जेवणाची सगळीच कुरकुर असते. काही घरामध्ये याउलट अयोग्य आहाराचा अतिरेक व चुकीच्या जीवनपद्धतीचा अवलंब केल्याने मुले बालस्थूलता या विकारांना देखील बळी पडत आहेत असे दिसते. अशी मुले दिसायला लठ्ठ दिसत असली तरीही कुपोषितच असतात.
या सर्वांचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या जीवनाकडे शास्त्रोक्त दृष्ट्या पाहिले जात नाही. जेवढं लक्ष द्यायला हवं तेवढं लक्ष दिलं जात नाही. आहारशास्त्राच्या ज्ञानाअभावी हे सगळं घडत असतं. जेवण दिखाऊ, चमचमीत, चविष्ट आणि इन्स्टंट बनवण्यापेक्षा त्यातून काय पोषक घटक मिळतील याकडे जरा अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. प्रस्तुत पुस्तकात मुलांना घडवणं म्हणजे विकासाच्या इतर पैलूंसोबत उत्तम खाणंपिणं देतानाच आयुष्यभरासाठी योग्य उत्तम आहार संस्कार कसे द्यावेत याची शास्त्रोक्त माहिती मिळेल. ती नुसती वाचनीय न राहता आचरणीय आहे. अंमलबजावणी करताना सुंदर परिमाणांनी हरखून जाणं, मुलांच्या वाढ अन विकासात हरवून जाणं हेच तर उत्तम आईबाबांचं लक्षण. असे सुजाण आईबाबा मुलांना जाणीवपूर्वक जन्माला घालणं, त्यांचं सुयोग्य संगोपन करणं स्वतः शिकतात. इतरांना त्यांची माहिती देऊन आरोग्य संपन्न राष्ट्र उभारणीत फार मोलाचं सहकार्य करीत असतात. आईसाठी अत्यंत महत्त्वाचे. आई होणे हे मानवासह सगळ्याच प्राण्यांच्या बाबतीत नैसर्गिक आहे. पण प्राण्यांची पिल्लं लवकर मोठी होतात. त्यांच्या बाबतीत आईची जबाबदारी लवकर संपते. शिवाय शरीराला कोणता घटक कोणत्या वेळी हवा आहे व तो कुठून मिळवायचा हे प्राण्यांना उपजत कळते. उदाहरणार्थ, अपचन झाल्यावर कुत्रा मांजर गवत खाऊन वमनाद्वारे न पचलेले अन्न पोटाबाहेर काढतात. पण मानवाचे मूल संगोपनासाठी दीर्घकाळ पालकांवर विशेषतः आईवर अवलंबून असते. म्हणून मातृत्वाची जबाबदारी पेलणाऱ्या स्त्रीवर वाढत्या वयाच्या मुलांना काय खायला द्यावे व काय देऊ नये यासंबंधी इतक्या सूचनांचा भडीमार होत असतो की ती भांबावून जाते. म्हणून यासंबंधी शास्त्रशुद्ध व तर्कनिष्ठ माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या मुलांच्या आहाराविषयी तशी प्रत्येक आई जागरूक असते. किमान बहुतांश भारतीय स्त्रियांचा प्राधान्यक्रम मुलांच्या सुयोग्य संगोपनालाच असतो. परंतु पत्नी, सून, आई, वर्किंग वुमन अशा वेगवेगळ्या भूमिका उत्कृष्टपणे करण्याच्या ध्यासापायी स्त्रीची फार दमछाक होते. परिणामी तिचे स्वतःकडे तर दुर्लक्ष होतेच, पण बाळाच्या वा मुलांच्या आहाराकडेही पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही आणि हे दुर्लक्ष झाल्याच्या अपराधी भावनेतून मग भरपाई केली जाते. ती मुलांचा शब्द प्रमाण मानून त्यांना हवे ते आणून देण्यातून. पण हे योग्य आहे का हा प्रश्न प्रत्येक सुजाण आईला पडायलाच हवा. कारण यातूनच आपण वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या पण दीर्घकाळात अनेक अडचणींना निमंत्रण देणाऱ्या सवयी मुलांना लावत असतो. त्यातूनच प्रश्न जेव्हा मुलांच्या आहाराबाबत असतो तेव्हा तर बहुतांश मुलांना केवळ याच सवयीमुळे योग्य ती पोषणमूल्ये असलेला आहार मिळत नाही व याचे घातक परिणाम त्यांना प्रौढवयात देखील भोगावे लागतात. आहारशास्त्राच्या अज्ञानामुळे व आहाराच्या योग्य सवयी नसल्याने शरीराचे व बुद्धीचे न भरून येणारे नुकसान होते. पळापळा कोण पुढे पळतो. मूल 2.5-3 वर्षाचे झाले म्हणजे प्रत्येक आईला त्याला शाळेत पाठवायची, वेगवेगळ्या क्लासेसना पाठवून त्यांना सर्वांगीण विकास करण्याची घाई लागते. पण या सगळ्या विकासाचा पाया असलेल्या आहाराकडेच आपले नकळत दुर्लक्ष होते. परंतु लहान मुलांची खरी गरज काय असते? शाळा, क्लासेस, विविध उपक्रम की योग्य आहार? आता प्रश्न असा आहे की हे उपक्रम कमी महत्त्वाचे आहेत का? नक्कीच नाही. परंतु या वयात सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहाराची खरी गरज आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. परंतु सद्य परिस्थितीत मुलांच्या प्रगतीला प्राधान्य दिले जाऊन
आहाराला मात्र दुय्यम स्थान दिले गेले आहे. वास्तविक हा क्रम उलट असायला हवा, कारण या सगळ्या उपक्रमासाठी लागणारी शारीरिक व बौद्धिक ऊर्जेची गरज केवळ योग्य आहारानेच भागते असे नाही, तर त्यांच्या विकासाला गतीही प्राप्त होते. आहार, काल आणि आज. मुलांचा आहार हा संतुलित व पोषण मूल्याने भरपूर असणे खरेच खूप अवघड आहे का? तर अजिबात नाही. गेल्या 10-20 वर्षात तर खाण्यापिण्याचे इतके वैविध्यपूर्ण पदार्थ आपल्या नजरेसमोर आले आहेत की 1 नूर आदमी 10 नूर कपडा ही म्हण बदलून 1 नूर आदमी 50 नूर खाना ही म्हण अस्तित्वात येईल असे वाटते. आपल्या आजी आजोबांच्या पिढीत रोजचे जेवण, न्याहारी, मधले खाणे हे सगळे प्रादेशिक पदार्थांवर अवलंबून असायचे. म्हणजे त्या प्रदेशात जे पिकतं त्यापासून हे पदार्थ बनायचे. मग आपल्या आईबाबांच्या पिढीने प्रदेशांच्या, प्रांतांच्या सीमा पुसून टाकल्या आणि इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, लस्सी यांचा प्रवेश आपल्या ताटात झाला. आता तर जग जवळ येऊन देशांच्याही सीमा पुसल्या गेल्या आहेत. यामुळेच देशोदेशींचे, विविध प्रांतांचे इतके खाद्यप्रकार मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आले आहेत की यादी करायची म्हटली तर मारुतीचे शेपूट संपेल, पण ही यादी संपणार नाही. किती विरोधाभास आहे बघा. पूर्वीच्या काळीही खाण्यापिण्याची इतकी विविधता नसूनही पूर्वीची पिढी मात्र निरोगी व सशक्त होती. आणि आज खाण्यापिण्याचे इतके प्रकार उपलब्ध असूनही नवीन पिढी मात्र कुपोषितच आहे. डायबिटीज, हायपरटेन्शन, लठ्ठपणा असे आजार 50तून 25 मध्ये येऊन तरुण झालेत. आणि अत्यंत घातक गोष्ट म्हणजे हे आजार आता मुलांच्या आयुष्यातही चोर पावलांनी प्रवेश करत आहेत असे का? याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपण आपल्या पारंपरिक आहार व आदर्श जीवनशैलीतून दूर चाललो आहोत. आहारातील पोषकतेच्या कमतरतेमुळे मुलांच्या स्वास्थ्यावर परिणाम होऊन ती शारीरिकरित्या दुर्बल होतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या मानसिक व भावनिक विकासावरही विपरीत परिणाम होतो. वयाच्या 16 ते 18 वर्षापर्यंत मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास झपाट्याने होत असतो. मुलं-मुलींच्या आंतरिक अवयवांच्या विकासावरही देखील त्यांनी घेतलेल्या आहाराचा चांगला वाईट परिणाम होत असतो. इन्स्टंट फूड समज, गैरसमज व खरी परिस्थिती. आजच्या व्यस्त जीवनशैलीला आपण सगळे बांधले गेले आहोत. आपली मुलेही याला अपवाद नाहीत. आपल्याबरोबर मुलेही घड्याळाच्या काट्याबरोबर धावत असतात. मग सगळं सांग्र संगीत जेवण बनवायला आणि खायला तरी वेळ कोणाकडे आहे? घरकामामुळे वा नोकरीमुळे बऱ्याचदा इच्छा असूनही वेळ नसल्याने मुलांना इन्स्टंट 2 मिनिटवाले पदार्थ करून दिले जातात. बरं, या पदार्थामध्ये जाहिरातवाल्यांनी वरून व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, आयर्न टाकले आहे असे भासवल्याने आपणही निश्चिंत असतो. आधीच्या पिढीतील आयांबरोबरच घरात आज्याही असायच्या. आई घरात नसताना नातवंडांना भूक लागले म्हटल्यावर त्या गरमागरम ताजे घरगुती पदार्थ करून गप्पा मारत नातवंडांना खाऊ घालायच्या. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे किंवा आजकाल एकत्र कुटुंब असले तरी बहुतांश कुटुंबात आज्यांचीही जीवनशैली, आवडीनिवडी, प्राधान्यक्रम बदलले आहेत. म्हणून मुलांची सर्व जबाबदारी आईवरच असते. लहानपणापासून शिक्षणाला प्राधान्य दिलेल्या मुली आज आई झाल्या आहेत. अपरिहार्यपणे त्यांचीही जीवनशैली कालानुरूप बदलली आहे. त्यामुळे आता आयांची पूर्ण भिस्त व जबाबदारी स्वतःवरच आहे. ह्याही कारणांमुळे इन्स्टंट फूडचा त्यांना आधार वाटायला लागला आहे.
शिवाय आपल्या भोवती असणाऱ्या समाजात इन्स्टंट मॉडर्न होण्याची स्पर्धाच लागली आहे. मुलांना इन्स्टंट पदार्थ दिले नाही तर पालक म्हणून या स्पर्धेत आपण मागे पडू की काय अशी आपल्यालाच उगीचच भीती वाटत राहते. या भीतीपायी आपल्या पारंपरिक आदर्श व पौष्टिक आहाराला आपण विनाकारण लो प्रोफाईल करून टाकला आहे. नूडल्स, पास्ता, भाज्या, इन्स्टंट इडली पीठ, इन्स्टंट पराठे पीठ, काय वाटेल ते आजकाल इन्स्टंट मिळते आणि जाहिरातीतल्या सुंदर मॉडेल्स, आपले आदर्श क्रिकेटवीर, अभिनेते आपल्याला ते पदार्थ चांगले आहेत याची पुन्हा पुन्हा हमी देत असतात. स्वाद भी पोषण भी अशी जाहिरात करून लहान मुलांपासून आजी आजोबांनाही अमका पदार्थ हमखास आवडतो किंवा तुमच्या मुलाला दुधासोबत अमका पदार्थ किंवा अमका केक खाऊ घातल्यास त्याला दूध, अंडी, फळे वेगळे देण्याची गरज नाही असा दावा करणाऱ्या जाहिराती किती पोकळ असतात हे समजून घेऊन त्यांना हुळवून जाऊ नका. संध्याकाळी 7 वाजता भूक लागली म्हणणाऱ्या मुलाला एक चित्रपट अभिनेत्री आई विशिष्ट कंपनीचे सूप बनवून देते हे पाहून आपणही तसेच करून कुठेतरी तिची बरोबरी केल्याचे समाधान मानण्याची अजिबात गरज नाही. बाहेरील रेडी टू ईट किंवा रेडी टू कुक पदार्थांची तुलना घरी केलेल्या ताज्या, गरमागरम व सकस आहाराशी केलीत तर या इन्स्टंट पदार्थापेक्षा घरगुती आहार हा पोषण मूल्य अधिक असलेला व योग्य आहाराचे पदार्थ देणारा आहे हे सांगण्यासाठी कोणत्या आहार तज्ज्ञांची गरज नाही. भुकेच्या वेळी इन्स्टंट सूप वा नूडल्स देण्यापेक्षा नाचणीचा लाडू वा दडपे पोहे नक्कीच चांगला पर्याय असू शकतो. इन्स्टंट फूडचे दुष्परिणाम. या इन्स्टंट पदार्थांना पर्याय म्हणून आपण मुलांना काय देतो? यात जॅम, जेली व बिस्किटेही आली. भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह, अतिप्रमाणात मीठ, साखर व त्यामुळे येणारी सुस्ती, कुपोषण व मंदपणा. शिवाय यातून अपुरी पोषण मूल्ये मिळाल्याने काही मुलांमध्ये अतिचंचलता व एकाग्रतेचा अभाव हे विकार होतात. हे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे. अयोग्य आहारामुळे अकाली चष्मा लागणे, केस पांढरे किंवा विरळ होणे, दम्याचे प्रमाण वाढणे, लठ्ठपणा, हृदयाला अपाय, बालमधुमेह असे अनेक आजार त्यांची आयुष्यभराची साथ निभावतात. ज्या आहारातून आपल्याला खरोखरच इन्स्टंटली पोषण मूल्ये मिळतात अशा आपल्या पारंपरिक भारतीय आहाराला मात्र आपण बाद करत चाललोय. खरे तर आपल्या पारंपरिक आहारातच असे कितीतरी इन्स्टंट व आरोग्यदायी पदार्थ आहेत जे खाण्याची सवय मुलांना आपण लावू शकतो. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती, योग्य तोच आहार देण्याची मानसिकता व थोडेसे नियोजन हवे. तेव्हा तुम्ही वर्किंग वुमन असा वा गृहिणी, मुलांनी हट्ट केला तरी नोकरीमुळे वा घरकामात वेळ मिळत नाही या सबबी खाली आणि जाहिराती कितीही आकर्षक असल्या तरीही मुलांना या पदार्थाच्या अधीन होऊ देऊ नका. समन्वय साधा. मुलांचे वय लहान असताना त्याच्या अशा पदार्थाच्या मागणीला बळी न पडण्याचा ठाम निर्धार करायला हवा. मुलांना संतुलित आहाराची सवय लावणे एक कला आहे. सुरुवातीला त्या नकळत्या वयात असे पदार्थ व घरगुती पदार्थांचे संतुलन बाळगून व थोडे कळते झाले म्हणजे समजावून देऊन त्यांना योग्य आहाराच्या सवयी लावणे सहज शक्य आहे. अनेकदा आईच अशा पदार्थांना प्रतिष्ठेचे चिन्ह बनवते तर कधी काहीतरी खात आहे ना, हरकत नाही असे म्हणून तिकडे दुर्लक्ष करीत असते. घरचा योग्य पारंपरिक आहारच मुलांना देण्याची सवय स्वतःला लावून घ्या म्हणजे मुलांनाही तो खाण्याची सवय लागेल. येथे तुम्ही बाजारातून आणून ठेवायचे असतील तर काही पौष्टिक पण इन्स्टंट पदार्थ दिले आहेत.
हे पदार्थ तुम्ही मुलांना भुकेच्या वेळी मधले खाणे म्हणून देऊ शकतात. बाजारातील इन्स्टंट व पौष्टिक पदार्थ. सर्व प्रकारची चिक्की, उदाहरणार्थ डाळव, खोबरे, दाणे, तीळ मिक्स चिक्की व ड्रायफ्रुट्स चिक्की. वेगवेगळे तयार लाडू, उदाहरणार्थ सातू, कणिक, मूग, नाचणी, राजगिरा इत्यादी. सातूचे पीठ, वेगवेगळ्या धान्याच्या लाह्या, मुरमुरे, फुटाणे, राजगिरा व दूध साखर, पोह्यांचा चिवडा, खाकरा, ड्रायफ्रुट्स, ताजी फळे, खोबरे वडी, आंबा वडी इत्यादी. पारंपरिक आहारच का? याचे कारण म्हणजे आपला पारंपरिक आहार हा परिपूर्ण, सर्व पोषण मूल्य योग्य त्या प्रमाणात देणारा व सर्व चवी विकसित करणारा आहे. त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या पारंपरिक आहाराचे महत्त्व लक्षात घ्यायचे असेल तर साधे सोपे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. आपले वाढलेले रोजचे ताटाच्या उजव्या बाजूला हिरव्या व सुक्या भाज्या, विविध डाळींच्या आमटीचे प्रकार, दही, भात, पोळी किंवा भाकरी व डाव्या बाजूस चटण्या, कोशिंबिरी व रायते, मीठ व लिंबू. हिरव्या भाज्या व फळभाज्या यातून व्हिटॅमिन्स, आयर्न या खनिजांची गरज पूर्ण होते, तर डाळीमध्ये प्रोटीन्सचा उत्तम स्रोत असतो. भात, पोळी व भाकरी कार्बोहायड्रेट्स पुरवतात, तर फळे व भाज्यांच्या कोशिंबिरी खनिज व लोहांनी समृद्ध असतात. दही शरीराला आवश्यक असणारे चांगले बॅक्टेरिया व कॅल्शियम पुरवते, तर ताकातून लॅक्टिक ॲसिडची गरज पूर्ण होते. वरण भातावरचे तूप म्हणजे हाडांना वंगण पुरविणारे व मेधावर्धक असे फॅट्स, तर लोहाचे शोषण योग्य प्रकारात शरीरात व्हावे यासाठी लिंबातील व्हिटॅमिन सी मदत करते. आहारतज्ज्ञांना समतोल आहारात अपेक्षित असणाऱ्या 6ही घटकांचा आपल्या रोजच्या आहारात योग्य प्रकारे समावेश झालेला आहे. शिवाय आपल्या पूर्वजांनी तो ऋतुमानानुसार तयार केलेला आहे. आपल्या सणवारांच्या पदार्थातूनही त्यांची हीच दूरदृष्टी दिसून येते. उदाहरणार्थ थंडीत शरीराला अधिक ऊर्जेची गरज असताना व आपली पचनशक्ती उत्तम असताना आपण अधिक ऊर्जा देणारे पदार्थ खातो. उदाहरणार्थ दिवाळीत चकल्या, संक्रांतीला गुळपोळी वा भोगीला बाजरीची भाकरी इत्यादी. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे दुग्धमय पदार्थ, उदाहरणार्थ गुढीपाडव्याला श्रीखंड वा बासुंदी, आणि पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण झालेली असताना नागपंचमीला वाफवलेले पुरणाचे व डाळींचे दिंड, गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक, नारळी पौर्णिमेला रुचकर व पचनास हलका केशरी भात इत्यादी. तेव्हा आपला पारंपरिक भारतीय आहार आपल्या पूर्वजांनी संशोधनातून निर्माण केला आहे हे निर्विवाद. पण फक्त इतकेच नाही, तर हा आहार पचवण्यासाठी लागणारे एन्झाईम्स आपल्या शरीरात आनुवंशिकतेने आलेले असतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण पिढ्यानपिढ्या जे खाल्ले असेल तेच पचवण्याचे एन्झाईम्स पुढच्या पिढीतही येतात. आज केवळ पंजाबी वा दक्षिण भारतीय पदार्थ नव्हे, तर इटालियन, चायनीज व थाई खाद्यपदार्थ देखील आपल्या ताटात कधी येऊन बसलेत हे आपल्यालाच कळले नाही. आपण त्या पदार्थाचा आकर्षक, चविष्ट किंवा चटकन करता येतात, मुलांना आवडतात अशा सवलतीखाली त्यांचा स्वीकार केला आहे. पण आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीचा विसर पडतो, ती म्हणजे ते पदार्थ त्या त्या प्रांतातील वा देशातील लोकांनी पिढ्यानपिढ्यापासून खाऊन पचवलेले असतात. तिथले वातावरण त्या पदार्थामधील अन्न घटकांना पचवायला अनुकूल असते. त्यामुळे तिथल्या लोकांच्या शरीरात ते पदार्थ पचवणारे एन्झाईम्स पूर्वापार हस्तांतरित झालेले असतात.
आपल्या शरीरात ते असतीलच असे नाही. त्यामुळे अशा अन्नपदार्थामुळे आपल्यात स्वास्थ्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. बिस्किटाचा एक पुडा मुलाला डब्यात देणे कसे चांगले हे जाहिरातीतील आई कितीही पटवत असली तरी आपल्या मुलाला घरी बनवलेले पोषक पदार्थ घ्यायचा आग्रह ठेवा. त्यामुळे तुम्ही काय खाऊन मोठे झालात ते आठवा. उदाहरणार्थ पोहे, उपमा, शिरा, धिरडी, भाकरी, चणे, मुरमुरे इत्यादी त्यालाच मुलांच्या आहारात प्राधान्य द्या. पारंपरिक आहारातील कितीतरी पदार्थांना थोडीशी कल्पकतेची जोड दिलीत तर त्यांचे पोषण मूल्य टिकून राहीलच, पण मुलांनाही ते पदार्थ आवडतील. उदाहरणार्थ दाण्याची चटणी घरच्या लोण्यात फेटून घाला व इंडियन पीनट बटर बनवा. या कोथिंबीरीची चटणी धपाट्याला, ठेपल्याला लावा व ग्रीन सॉस रोल बनवा. सातूच्या पिठात वा ज्वारी बाजरीच्या पिठात भाज्या घालून मुटकुळे बनवा आणि मुलांना व्हेज डम्पलिंग्स केलेत असे सांगा. काहीही करा, पण पारंपरिक आहारापासून मिळणाऱ्या फायद्यापासून त्यांना वंचित ठेवू नका. तुमच्या व आमच्या मनातील प्रश्न. प्रत्येक आईच्या मनात मुलांच्या आरोग्य व आहाराविषयी काही प्रश्न असतात. त्यातील काही प्रातिनिधिक प्रश्न येथे उत्तरांसहित दिले आहेत. आपल्या मुलाला वाचायला शिका. प्रत्येक आईला आपल्या मुलातील सूक्ष्म बदल सुद्धा कळत असतो. तरीही अधिक डोळसपणे आपल्या मुलाकडे बघायला शिका. ती माती खातात का, नखं कुडतडतात का, डोळे मिचकवतात का, त्यांना बद्धकोष्ठ आहे का, त्यांना गॅसेस होतात का, त्यांच्या तोंडावर पांढरे चट्टे येतात का, मुले सारखी अस्वस्थ चिडचिडी असतात का, ती वर्गात एका जागी बसू शकत नाही का. अशा अनेक बारीक निरीक्षणातून त्यांच्या शरीरातील कमतरता तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीने शोधून त्यावर पोषक आहारातून मात करू शकता. व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांची खरंच गरज असते का? याचे खरे उत्तर नाही असेच आहे. जर तुम्ही मुलांना पोषण मूल्याने समृद्ध असलेला आहार योग्य प्रमाणात देत असाल तर या गोळ्यांची गरज भासत नाही. भाज्या व फळे यातून भरपूर व्हिटॅमिन्स व मिनरल्स मिळू शकतात. नाचणी, राजगिरा, अरवी म्हणजे अळकोळी कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. खजूर, डाळिंब, गूळ यातून पुरेसे लोह मिळते. तेव्हा बाहेरून औषधे घेण्यापेक्षा आपला आहार परिपूर्ण असू द्या. त्यातूनही जर या गोळ्यांची गरज तुमच्या शरीराला भासलीच तर तुमचे डॉक्टरच तुम्हाला तसे सांगतील. त्या घेतल्यानंतरही शरीराला जेवढे आवश्यक असतात तेवढेच घटक शरीर त्यातून शोषून घेते व जास्तीचे घटक लघवीद्वारे बाहेर फेकले जातात. 1.5 पोळी की 2? प्रत्येक मुलाचा चयापचयाचा वेग, शारीरिक गरज आनुवंशिकतेनुसार वेगवेगळी असते. म्हणूनच त्यांची भूक देखील कमी जास्त प्रमाणात असू शकते. तेव्हा मैत्रिणीचा मुलगा, शेजारची पिंकी, तुमचे भाचे व पुतणे जितके खातात तितकेच माझ्या मुलाने खाल्ले पाहिजे असा विचार करू नका. तो 2 पोळ्या खातो मग तू 1.5 तरी पोळी का खात नाहीस अशी तुलना करू नका. जे मार्कांच्या, बुद्ध्यांकाच्या व शरीरयष्टींच्या बाबतीत तेच आहाराबाबतही. हे सर्व जनुकीय असते व बदल घडायला प्रयत्न आणि वेळ द्यावा लागतो. चित्त तिचे पिल्लांपाशी. हे सगळं वाचून हे जरा जास्तच आहे. आम्ही नोकरी करतो, हे सगळं कसं जमेल, घरात कोणाची मदत नाही इत्यादी नाना सबबी सांगण्याचा मोह झाल्यास तो आवरा. कारण जेव्हा आपण सुरुवातीला गाडी चालवायला शिकतो तेव्हा त्याकडे संपूर्ण लक्ष पुरवावे लागते, पण नंतर ते इतके अंगवळणी पडते
की आपण गाडी चालवताना विचारही करू शकतो किंवा मागे बसलेल्या व्यक्तींशी बोलूही शकतो. तसेच या काही सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या तर कालांतराने त्या इतक्या अंगवळणी पडतील की त्याचं ओझं अजिबात वाटणार नाही. शिवाय हीच तर खरी मातृत्वाची कमाल किंवा कसोटी असते की तिला कितीही बंधनं असली तरी तिचे आपल्या पाडसांकडे बारीक लक्ष असते. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, काश्मीर प्रश्नाच्या बोर्ड मीटिंगमध्ये देखील असताना मध्येच चिठ्ठी पाठवून राजीवचे जेवण झाले की नाही याची चौकशी करत असते. देशाचे पंतप्रधानपद भूषवणारी, देशाच्या अनेक समस्यांचे ओझे वाहणारी स्त्री काश्मीरसारख्या ज्वलंत प्रश्नांची चर्चा चालू असताना मुलाच्या जेवणाची चौकशी करू शकते. देशासमोरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तितक्या कुशलतेने हाताळते, तितक्याच तत्परतेने आपल्या मुलांचीही काळजी घेते. तर आपणही त्यांच्यासमोर सामान्य आहोत. आपणही हे कसब खात्रीने विकसित करू शकतो. योग्य सुरुवात. आपण आई बाबा होणार कळल्यावर गर्भारपणात बाळाच्या मेंदूची वाढ आणि विकास सुरू होते, ती वयाच्या 6व्या वर्षापर्यंत. या टप्प्यात उत्तम प्रथिनयुक्त आहार हा मेंदूसाठी टॉनिक असतो. आयुष्यातील हा काळ म्हणजे अतिसंवेदनशील काळ. त्या वयात मिळणारी शिदोरी आयुष्यभर परिणाम दाखवते. नंतरची वर्ष झपाट्याने वाढीची वर्ष, विकासाची वर्ष. तेव्हा एकदम 10वी किंवा 12वीत जाग येऊन आयोजन करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच योग्य दखल घेतल्यास मुलांच्या आयुष्याचा, करिअरचा पाया भक्कम होईल. मुलांच्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक स्वयंपाकघरात जरूर बनवावे. मुलांच्या वजन, उंची, प्रकृती, आवडीनिवडी, आजारपण या सर्वांचा विचार करून त्यांच्या गरजा पूर्ण करणारे आहारांचे अंदाजपत्रक आहारतज्ज्ञाकडून बनवून घ्यावे. कशातून काय मिळते, कशाचे काय परिणाम होतात याची संपूर्ण माहिती घ्यावी. व्यक्तिमत्व विकासाचा प्रारंभच पोषणाने होतो. मुलांच्या प्रगतीचा मार्ग शब्दशः पोटातून जातो. तेव्हा मुलांच्या पोषणासाठी, योग्य वाढ आणि सर्वांगीण विकासासाठी पालकांनी खालील बाबी जाणून घ्याव्यात. 1. कशातून काय मिळतं. 2. योग्य पाककृतीची निवड. 3. मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळा. 4. मुलांना खाऊ पिऊ घालण्याचे नियम, स्वच्छता, वातावरण इत्यादी. 5. आजारस्थितीत मुलांना काय द्यावं. 6. जाहिरातींना बळी न पडता सामंजस्याने दूर राहणे. 7. माहिती व सल्ल्यासाठी योग्य तज्ज्ञ व्यक्तींची निवड करणे. मुलांचा आहार व विकास. मुलांचं वर्तन, विकास, वाढ, कौशल्य, मनोरंजन, खेळ इत्यादींचा आणि आहाराचा अत्यंत निकटचा संबंध आहे. किंबहुना योग्य आहार आणि पुरेसे पोषण असेल तरच इतर सर्व गोष्टी साध्य होतात, असं जणू समीकरणच आहे. प्रत्येकाला आपलं मूल हसरं आणि खेळकर हवं असतं. त्यासाठी त्याच्या आहार-पोषणाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. जी मुलं नीट जेवत नाहीत ती चिडचिडी असतात, रडकी असतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, ती नेहमी आजारी पडतात. मग अशी मुले अभ्यास तर सोडाच, पण कशातच रस नसतात. शिवाय पोषक अन्नघटक योग्य त्या प्रमाणात न मिळाल्यास मुले अतिचंचल म्हणजे हायपर ॲक्टिव्ह होतात. हे टाळण्याचे उपाय सर्वस्वी पालकांच्याच हातात आहे. त्यासाठी पालकांनी मुलांच्या जेवणाबद्दल सतर्क व्हावं, पण कठोर नको. बऱ्याच वेळा असं लक्ष देण्यामुळे टोमणेही खावे लागतात, पण त्याकडे दुर्लक्ष करावं, कारण उद्याची सशक्त पिढी आपण पालकच निर्माण करणार आहोत. पोषक आहार म्हणजे काय?
मानवी शरीराच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी खालीलप्रमाणे 6 प्रकारचे घटक आवश्यक असतात. आहाराचा पिरॅमिड. अशा सत्वांनी युक्त अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. पाणी आणि प्राणवायू हे दोन्ही आपल्याला सर्वाधिक प्रमाणात लागतात. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला त्याच्या आईच्या दुधातून हा सकस किंवा संतुलित आहार मिळत असतो. त्यासाठी गर्भावस्थेत आणि प्रसूतीनंतर बाळाच्या आईला पौष्टिक असा परिपूर्ण आहार पुरविला जाणे गरजेचे असते. मुलांनी संपूर्ण जेवण घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्याच्या परिपूर्ण शारीरिक वाढीसाठी, उत्तम प्रतिकार शक्तीसाठी आणि आरोग्यासाठी सकस आहार देणे अत्यंत गरजेचे आहे. कसा असावा मुलांचा आहार? आपण सगळेच टीव्ही पाहतो. त्यातील जाहिराती तर दर काही मिनिटांनी आपल्यावर थोपवल्या जातात. पण कधी विचारपूर्वक त्याचा आढावा घेतलाय? त्यात प्रामुख्याने मुलाच्या संबंधीच्या ज्या जाहिराती आहेत त्या सर्व मुलांची कार्यक्षमता वाढविण्याच्या आहे. स्पर्धेच्या युगात मुलांना टिकवायचे असेल तर पालकांना त्याची कार्यक्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे अन तेवढेच जिकिरीचे झाले आहे. त्यासाठी तसाच आहार हवा. अन कार्यक्षमता मिळवायची तर प्रतिकार शक्ती वाढवायला हवी. दोन्ही गोष्टी एका दिवसात किंवा काही आठवड्यातही मिळत नाहीत किंवा पैसे देऊन बाजारात मिळत नाही. ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी मुलांच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करणे पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तेव्हा मुलांना वयोपरत्वे काय द्यावे हे माहिती करून घ्या. मुलांच्या पोषणविषयक गरजा मोठ्या प्रमाणात असतात. किंबहुना योग्य वाढीसाठी त्यांना उच्च प्रतीची प्रथिने द्यावी लागतात. त्यासाठी अंडी, सोयाबीन, डाळी व कडधान्याचा वापर करणे हितावह ठरते. पोळी भाजीत कधी बदल म्हणून दाण्याची चटणी घालून रोल करावा. कधी भाज्यांचा पराठा बनवावा. भाजणीचे थालीपीठ द्यावे. मिसी रोटी द्यावी. शक्य झाल्यास कणिक दुधात मळावी. विविध प्रकारे भाज्या करून घ्याव्यात. असे केल्याने बदल वाटतो. तेच ते खाऊन मुले कंटाळत नाहीत. मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळीही मुलांना आवडतात. वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे, थालीपीठ, थेपले, धपाटे, धिरडी, मिश्र कडधान्याची मोड आणून उसळ, दडपे पोहे किंवा भेळ, गूळ आणि असे बरेच पदार्थ मुलांच्या आहारात वैविध्य आणतात. काही पदार्थ तर करणं सोपं अन हे पदार्थ अधिक पौष्टिक आहेत. शिवाय खर्चही अत्यल्प. फक्त मनापासून करण्याची इच्छा अन आहारशास्त्राचं ज्ञान पाहिजे. तक्ता: वयोपरत्वे मुलांचा आहार. वयोगट आणि आहार. 0 ते 4 महिने फक्त मातेचे दूध, मागणी तसा पुरवठा या न्यायाने. 4 ते 6 महिने मातेचे दूध, पूरक आहार डाळ भातांचे प्रकार, डाळ भातांचे पाणी, खिचडीचे पाणी, फळांचे रस इत्यादी. 6 ते 9 महिने बाळाचे उष्टावण करावे व आईच्या दुधाबरोबर उकडलेला बटाटा, रताळू, बीट, गाजर, सफरचंद भात-वरणावर तूप घालून द्यावे. तसेच वेगवेगळ्या खिरी, केळं, अंडी, पातळ उपमा, थोडक्यात आईच्या दुधापेक्षा सर्व चवींचे व एकजीव झालेले पदार्थ व उकळून थंड केलेले पाणी. 9 ते 12 महिने घरात सगळ्यांसाठी बनणारे जेवण म्हणजे मऊ पोळी, भाकरी, भात-वरण, खिचडी इत्यादी, परंतु प्रमाण कमी. 3 वेळा पोटभर खाऊ घालावे.
प्लस आईचे दूध चालूच ठेवावे. 1 ते 3 वर्ष. 1 वर्षानंतर मुलांचा आहार मोठ्यांपेक्षा निम्मा असतो. एकाच वेळी ठासून न खाऊ घालता दर 3 तासांनी भरवावे. सगळ्या अन्न घटकांचा समावेश आहारात असावा. सर्व फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, तांदूळ, कोंडायुक्त गव्हाचे पीठ असा नेहमीचा आहार बाळाला द्यावा. त्याचबरोबर थोड्या प्रमाणात सुकामेवाही द्यावा. दुधाचे प्रमाण साधारण 500 मिलीलिटर रोज. सूप, फळांचे रस पूरक म्हणून द्यावेत. 3 ते 6 वर्ष. दिवसातून 3 वेळा पूर्ण जेवण व 2 वेळा पूरक खाणे, घरगुती स्नॅक्स प्लस दूध. 6 ते 12 वर्ष. दूध, नाश्ता, शाळेचा पोळी भाजीचा डबा, घरगुती स्नॅक्स, पूर्ण जेवण असा संतुलित आहार द्यावा. शाळेचा डबा, मधल्या वेळेचे खाणे याकडे थोडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. आहारातील घटक, त्यांचे कार्य आणि प्राप्तीची साधने. संतुलित आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, क्षार आणि पाणी हे 6 घटक असतात. शरीराच्या जडणघडणीतील त्यांचे कार्य खूप महत्त्वाचे असते. रोजच्या आहाराद्वारे ते प्राप्त करण्याची साधने आता आपण पाहूया. घटक, कार्य, प्राप्तीची साधने. 1. कर्बोदक. शरीराला ऊर्जा व शक्ती प्रदान करते. गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ. 2. प्रथिने. शरीराची जडण-घडण, पेशी बांधणी. डाळी, कडधान्य, मांस, मासे, अंडी. 3. जीवनसत्वे. पेशींचे कार्य सुरळीत ठेवणे, रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे. सर्व भाज्या व फळे. 4. क्षार. शरीराची जडणघडण, पेशींचे कार्य सुरळीत ठेवणे. हिरव्या भाज्या व फळे. स्निग्ध पदार्थ. नाजूक इंद्रियांचे धक्क्यापासून रक्षण, हाडांसाठी वंगण म्हणून. तूप, तेल, शेंगदाणे, करडई, तीळ, लोणी इत्यादी. 6. पाणी. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकणे, अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी व त्वचेच्या स्निग्धतेसाठी. पिण्याचे पाणी. सर्व भाज्या व फळे. 4. क्षार. शरीराची जडणघडण, पेशींचे कार्य सुरळीत ठेवणे. हिरव्या भाज्या व फळे. स्निग्ध पदार्थ. नाजूक इंद्रियांचे धक्क्यापासून रक्षण, हाडांसाठी वंगण म्हणून. तूप, तेल, शेंगदाणे, करडई, तीळ, लोणी इत्यादी. 6. पाणी. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकणे, अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी व त्वचेच्या स्निग्धतेसाठी. पिण्याचे पाणी. आहारात जीवनसत्वांचे महत्त्व. जीवनसत्व आपल्या शरीरातील चयापचयापासून ते त्वचेचा रंग, दृष्टी, सुदृढता, दातांची बळकटी, रक्तशुद्धी, शरीरात पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे, उंची वाढविणे, हृदयातील मांसपेशीवर नियंत्रण ठेवणे इत्यादी कार्य करीत असतात. आपल्या आहाराला चवफेर बनविण्यात ज्याचा वाटा असतो ती विविध जीवनसत्वे ती कशात असतात याविषयी. जीवनसत्व अ. उपलब्धता. हिरव्या पालेभाज्या, पत्ताकोबी, पपई, गाजर, टोमॅटो, दूध, लोणी, साय, बटाटे, संत्री, मटर, आंबे, केळी, खजूर, सोयाबीन, धणे इत्यादी. या जीवनसत्वाची कमतरता असेल तर त्यांची लक्षणे हळूहळू लक्षात येतात. गालावर, मानेवर पांढरे चट्टे पडणे, कोरडी रखरखीत त्वचा, प्रकाश सहन न होणे, श्वासाचे रोग, शरीर दुबळे, अविकसित राहणे इत्यादी.
जीवनसत्व बी. साल असलेली मूगडाळ, हिरव्या पालेभाज्या, मुळा, टोमॅटो, तूप, गहू, तांदूळ, रताळी, केळी, कोबी, मटार, गोड फळे इत्यादी. या जीवनसत्वांची कमतरता असल्यास वारंवार अपचन, भूक न लागणे, शरीरात रक्त कमी असणे, अशक्तपणा, वारंवार तोंड येणे, पोटात आग पडणे इत्यादी लक्षणे आढळतात. जीवनसत्व क. लिंबू, संत्री, आवळा, पत्ताकोबी, टोमॅटो, मोड आलेले धान्य, कोथिंबीर, मटार, हिरवी मिरची, कच्च्या भाज्या इत्यादी. हे जीवनसत्व शरीरात आवश्यक त्या प्रमाणात नसेल तर तोंडाला दुर्गंधी येते, त्वचारोग, दात, हिरड्या खराब होणे, स्कर्बी, पायरिया या रोगांची ही लक्षणे दिसतात. जीवनसत्व ड. सूर्याची कोवळी किरणे, पत्ताकोबी, गाजर, पालक, दूध, तूप, लोणी, कॉड लिव्हर ऑइल इत्यादी. या जीवनसत्वाची कमतरता असल्यास शरीर फिकट पडायला लागते, हाडे आणि दात कमकुवत होतात, दात नीट न येता वेडेवाकडे, कुरूपतेने येतात, केस गळणे, अकाली पिकणे ही लक्षणे दिसून हळूहळू रोगप्रतिकारक क्षमता कमी व्हायला लागते. जीवनसत्व ई. मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, वनस्पती तूप, दूध, कांदा, लसूण, शेंगदाणा तेल, शुक्रवर्धक पदार्थ इत्यादी. या जीवनसत्वाचा शरीरात अभाव असल्यास पुढील लक्षणे दिसतात. स्त्रियात वांसपणा येतो, पुरुषात शुक्राणूची संख्या कमी अथवा क्वचित अभावही असू शकतो, वारंवार गर्भपात, जननेंद्रिय छोट्या आकाराचे असणे, हृदयरोग होणे इत्यादी. ही मुख्यतः प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे, परंतु मुलांच्या आहाराबाबत केवळ एवढीच माहिती असून आपल्याला चालणार नाही. त्याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला असणे गरजेचे आहे. तेव्हा म्हणूनच सर्व सुजाण पालकांसाठी या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. मुलांच्या आहाराविषयीची संपूर्ण माहिती आपण टप्प्याटप्प्याने पुढे प्रकरणामध्ये घेणार आहोत. म्हणूनच भारतात नव्हे तर साऱ्या जगात जेवणात जीवनसत्वाचे महत्त्व अनन्यसाधारणपणे समजतात.